श्री स्वामी समर्थ। आपल्या भारतीय संस्कृतीत काळा धागा बांधण्याची श्रद्धा खूप जुनी आहे। त्यामागे अनेक कारणे सांगितली गेली आहेत। तसेच काळा धागा बांधण्याचे अनेक फायदेही सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की काळा धागा बांधल्याने होणारे बदल काय असतात आणि तो बांधण्यापूर्वी काय काळजी घ्यायची असते ते। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, भारतीय संस्कृतीत काळा धागण्याची श्रद्धा खूप जुनी आहे। वाईट नजर आणि वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी लोक ते बांधतात। विशेषतः महिला अनेकदा पायात बांधतात। त्याचवेळी ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग शनी आणि राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो। हा रंग एखाद्या व्यक्तीला त्यांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी आणि नकारात्मक प्रभावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो। पण तुम्हाला माहीत आहे का, पायात काळा धागा घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत तेच आता आपण जाणून घेऊया। ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार, मंगळवार किंवा अमावस्या हे दिवस धागा बांधण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानले जातात। तो बांधण्यापूर्वी प्रथम स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला। नंतर गंगाजल किंवा पवित्र पाण्याने काळा धागा शुद्ध करा। त्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा। नंतर उजव्या पायाच्या घोट्यावर 7 गाठी करून तो धागा बांधा। धागा बांधण्यापूर्वी तुम्ही एखादा पात्र पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकतात। लक्षात ठेवा की जर धागा घाणेरडा किंवा निर्जल झाला असेल तर तो बदला आणि पुन्हा नवीन धागा बांधा। महिलांनी डाव्या हातात काळा धागा बांधावा आणि पुरुषांनी उजव्या हातात काळा धागा बांधावा। तसेच पुरुषांनी उजव्या पायावर आणि महिलांनी डाव्या पायावर काळा धागा बांधावा। असे मानले जाते की काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। ज्या लोकांच्या जन्मकुंडलीत शनिग्रह कमकुवत आहे त्यांनी कमरेभोवती काळा धागा बांधणे शुभ मानले जाते। जर तुम्ही काळा धागा घातला असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या हातावर किंवा पायावर एकाच वेळी इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधू नये। असे मानले जाते की काळ्या धाग्यासह दुसऱ्या रंगाचा धागा घातल्याने त्याचे शुभ परिणाम कमी होतात आणि जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात। काळा धागा बांधल्याने शनी आणि राहू केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। तर लहान मुलांना जर काळा धागा बांधला तर त्यांचे वाईट नजरेपासून रक्षण होते। काळा धागा बांधल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते असे मानले जाते। काळा धागा बांधल्याने आरोग्यही चांगले राहते असे म्हटले जाते। धार्मिक मान्यतेनुसार काळा धागा बांधल्याने आर्थिक समस्या देखील दूर होतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।